नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोवळ्या फणसाच्या कुयरीपासून कढी करून दाखवणार आहे किंवा त्याला तुम्ही सारसुद्धा म्हणू शकता. हे सार भातावर घेण्यासाठी किंवा गरमागरम पिण्यासाठी एकदम मस्त लागते. त्यासाठी इथे मी एक फणसाची छोटी अशी कुयरी घेतली आहे आणि ही कुयरी आता चिरून घेऊन त्याचे बारीक असे चौकोनी आकाराचे तुकडे करायचे आहेत. हे तुकडे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. रेसिपी अगदी सविस्तर सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता हे फणसाचे तुकडे स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्ये पुरेसे पाणी घालून हे तुकडे आपल्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत. या फणसाच्या कुयरीच्या भाजीची रेसिपी मी अगोदरच यूट्यूबवर पोस्ट केली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हे पहा, कुयरी आता इथे छान अशी उकळली गेली आहे. आता हे जे कुयरी उकडलेले पाणी आहे ते फेकून न देता त्यापासून आपण कढी करणार आहोत. आता हे फणस उकडलेले पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये काढायचे आहे आणि मग त्यामध्ये सुपारी एवढा गूळ घालायचा आहे आणि 2 ते 3 कोकमसुद्धा घालायचे आहेत. कोकमच्या ठिकाणी तुम्ही आंबटपणासाठी चिंचेचा सुद्धा वापर करू शकता. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धी वाटी ओले खोबरे मिक्सरला बारीक पेस्ट करून त्यामध्ये घालायचे आहे किंवा या ठिकाणी तुम्ही नारळाचा रस सुद्धा वापरू शकता. आणि जर का माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आता इथे कढीची आपण फोडणी करून घेऊ. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातले आहे. या कढीसाठी लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हे तूप छान तापले आहे, त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहे. कुयरीची भाजी ही सुकी होत असल्यामुळे कुयरी उकळलेले पाणी आहे ते फेकून न देता त्यापासून अशी चमचमीत आंबट गोड चवीची भातावरती घेण्यासाठी कढी करू शकता. म्हणजे तुम्हाला वेगळी डाळ शिजवावी लागणार नाही. आता इथे जिरे छान असे तुपामध्ये फुलले आहे. त्यामध्ये आता तुकडे केलेली हिरवी मिरची घालायची आहे. या ठिकाणी तुम्ही सुकी लाल मिरची पण घालू शकता, त्याने सुद्धा एकदम मस्त असा स्वाद येतो. मिरची थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये कढीचे मिश्रण ओतायचे आहे आणि छान असे ढवळून घ्यायचे आहे. आणि कढी बारीक गॅसवर सतत ढवळत राहायची आहे, म्हणजे त्यामध्ये ओले खोबरे असल्यामुळे कढी फुटू शकते, त्यासाठी सतत ढवळत राहायचे आहे. अशा झटपट आणि साध्या आणि हटके रेसिपी पाहण्यासाठी रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. हे पहा, मस्त अशी गरमागरम कढी तयार झाली आहे. ती आता मी सर्वसुद्धा केली आहे. अशी कढी तुम्हीसुद्धा करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये.